व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलं असेल की सणासुदीचे दिवस आता जवळ येत आहे आणि तुम्ही सगळं खाऊ शकता, तेही तुमचं वजन न वाढवता. त्याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही सणासुदीच्या वेळेस, जसं आता गणपती आहे, श्रावण महिना आहे, तुम्ही कोणाच्या घरी जात आहात तर खाणं हे आपलं येतंच, आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. तर तेव्हा काय करायचं आहे, जर एखादा गोड पदार्थ आहे तर एका वेळी एकच गोड पदार्थ खा, तो पण लिमिटेड खा, कमी खा. कारण तुम्ही काय खाताय हे महत्त्वाचं नाही आहे, ते किती खाताय यावर तुमच्या कॅलरीज डिपेंड असतात. दुसरं, बाकीचे पदार्थ काही असू देत, पण तुमच्या ताटामध्ये भाजी, पोळी, कोशिंबीर, सलाड ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. याचा इंटेक जास्त ठेवा, कारण याच्यातून आपल्याला फायबर्सचे भेटतात आणि फायबर जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला पोटे भरल्यासारखं लागतं, भूकही जास्त लागत नाही. नाही म्हणण्यापेक्षा थोडं म्हणायला शिका, कारण जेवढं आपण नाही नाही म्हणू ना, तेवढं त्या पदार्थाचं क्रेविंग जास्त व्हायला लागतं. आणि शेवटचं, कुठेही जायच्या आधी अगदी आपल्या घरून रिकाम्या पोटी जाऊ नका. एक ग्लास ताक किंवा एक छोटंसं फळ हे खाऊन जा.